काही तकलीफ तरी झाली ना यायला मस्त घर सापडा आपल्याला आपल्या बरोबर. हो मस्त बरोबर सापडलं का तुमचं घर तर रस्त्यावरच शोधाचं काम नाही पडलं. आणि एका जणाला विचारलं होतं मी तर लगेच ते म्हणले की असं 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 बाबा हे घर तुमचंच. एकदा सांगितलं एका जणानं तर लगेच आम्ही बरोबर पोहोचलो. असं असं बर मुलीला बोलू ना मग आता झालेच ना तयारी. हो हो येता येता इथे मुलगी येते मी एकदा जाऊन बघतो काय येतं. अरे बापरे काम होतं कंबर गेलंय. तू कशीची कशाला कंबर गेला तो काय काम केलं तू हां? आई बाबा शांत व्हा आपण कुठं आलेलो आहे. हो ना बघ तुझे बाबा. तू तर कमीच आहे हो. सुमन भाई बघा ना किती सुंदर दिसू राहिली ना महिला किती सुंदर दिसू राहिली ना खरंच. मला तर वाटतं लगे पसंतच करून घेईन ना देवीला. इतकी सुंदर अप्सरा जसं काही स्वर्गातून उतरली नाही का सुमन बाई. हा बाई लेच गोड आहे ना लेच गोड दिसू राहिली साडी नेसून लेच गोड दिसू राहिली बघ ना. नजर न लाव बाई कोणाची नजर न लागो. अरे तुमचं काय चालू इथं. बाबा काही नाही बाबा काही नाही मी ना आवून आले साडी वगैरे नेसून आणि आईला आणि आत्याला दाखवू लागले कशी दिसते म्हणून. बाकी बाकी काही नाही चालू. चला लवकर चला. हो बाबा हो येते पोहे घेऊन येते पोहे. हो चल चल ये लवकर. आली हा आली ती आली. बेटा बसून घे ये बसून. आपण कधी पोहे खाता खाता गप्पा करूया हा बस बस काही लाजू बिजू नको. वाव सच ब्युटिफुल. बेटा पोहे खूपच टेस्टी झाले बरं का. तू बनवले का तुझ्या आईने बनवले का. नाही 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 हे आपल्या मुलींनाच बनवले पोहे. आपली पोरगी स्वयंपाकात एकच नंबर ताई बरं का एकच नंबर स्वयंपाकात. हो अच्छा वाव मस्त मग. छान 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 स्वयंपाक तर आलाच पाहिजे ना छान. काय येतं का तुला बनवता अजून बघू पदार्थाचे नावं. मला आपण जो रोजचा नॉर्मल स्वयंपाक करतो ना हा पूर्ण बनवता येतो. अच्छा पुरणपोळी येते का. हो पुरणपोळी पण बनवता येते मला. माझ्या आईने मला सगळं बनवायला शिकवलेलं आहे घरातले सगळे काम करायला शिकवलेले आईंनी. अच्छा वाव आजकाल कुठे मिळतात ना अशा मुली. मस्त. बेटा तू जॉब करते ना गो. हो मी जॉब पण करते. अच्छा कुठे करते का जॉब तू बेटा. मी ICICI बँकेमध्ये जॉब करते. वा मस्त मस्त. नाव सांग बेटा तुझं नाव. माझं नाव आहे श्रुती श्रुती तनपुरे. आणि मामाचं मामाचं नाव सांग. माझ्या मामाचं नाव आहे पम्मू नागरगोजे. ठीक आहे ठीक आहे. मी जाऊ का आता. विचारा अजून विचारा पाहुणे काही विचारायचं असेल तर विचारून घ्या काही प्रॉब्लेम नाही बरं का. हो घ्या विचारून तुम्ही काही विचारा. आपली मुलगी मागे येत नसते कशातच. हो परफेक्ट मुलगी आहे परफेक्ट बनवली आपण. जॉब करायला लावा स्वयंपाक करायला लावा घरकाम करायला लावा काही काही करायला लावा आपल्या मुलीला सगळ्याच्याच परफेक्ट आहे. वा 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 मस्त मस्त. बेटा आयुष बेटा तुला विचारायचं का काही विचार ना विचारायचं असेल तर. नाही नाही काही नाही काही नाही काही नाही विचारायचं. हा घ्या विचारून घ्या काय विचारायचं ते घ्या विचारून. मला काय वाटतं हे दोघांना तुम्ही एकांत बोलू द्या वेगळ्या रूममध्ये जाऊन. तुला ते कथला काय बोलणार ना हे बिचारे लाजतील ना असं म्हणता का. चालतं चालतं ठीक आहे ठीक आहे. सुट्टी बेटा जा जा आपल्या बेडरूममध्ये जा बोला काय बोलायचं तुम्हाला विचारायचं एकमेकांना प्रश्न विचारून घ्या जा. ठीक आहे बाबा. काय झालं पाणी आणू का तुम्हाला प्यायला. अरे नाही 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 पाणी नको. विचार ना तुला काय विचारायचं असेल विचार ना. नाही विचारा तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. आता जे काय विचारायचं ते आई बाबांनी तुला विचारून घेतलं सगळं आता मी काय विचारणार ना. हो ते पण मला अगं विचार विचार काही काही नाही विचार तुला जे हवं ते विचारू शकते असं काहीच नाही. हो का मला तर काहीच नाही बाबा काय बोलावतं. मी तर मुलासोबत पहिल्यांदाच बोलते असं लग्नाच्या बद्दल म्हणा कशाबद्दल म्हणा पहिल्यांदाच बोलते ना मी त्यामुळं मला खूप असं हे होतंय नर्वस झाल्यासारखं होते मला. हे बघा तुम्ही मला ना आपला एक फ्रेंड म्हणा फ्रेंड समजा फ्रेंड आणि तुम्हाला फ्रेंड असेलच ना मेल फ्रेंड असेलच ना तुम्हाला मुलं असतील ना तुमचे मित्र सर्कल्समध्ये त्यांच्यासोबत जसे बोलायचे तसं बोला माझ्यासोबत. नाही मुलं माझे कधीच मित्र झाले नाही फक्त मैत्रिणीच आहे माझ्या 1-2 मैत्रिणीच आहे बाकी नाही मित्र नाही मला. काय अरे बापरे असं म्हणते बाई. हो तुम्हाला आहे का मैत्रिणी मुली. हो आहे तिकडे तर नॉर्मल आहे असं काही वाटत पण नाही मुलं मुली मैत्रिणी वगैरे असं काही नाही नॉर्मल गोष्ट आहे ती. अच्छा हो का इकडे नाही आता नॉर्मल. तुम्ही कुठं करता जॉब. मी आता पहिले इकडे होतो आपला अमेरिकेला होतो अमेरिकेला जॉब केला मी थोडे दिवस आणि आता भारतात आलो आता पुण्यामध्ये जॉब करणार आहे मी IT इंजिनियर म्हणून. अच्छा तुम्ही IT इंजिनियर आहात. हो वा मस्त. अच्छा आणि का गं तुमचं मग आता लग्न वगैरे झाल्यावर काय जॉब वगैरे करणार का. हो मला इंडिपेंडेंट राहायला खूप आवडतं. मी जॉब नेहमी करणार लग्न झाल्यावरही मी जॉब करणार. अच्छा हो हो
आईवडिलांनी शिकवलं, एवढं नोकरीला लावलं, तर मग उगा मदत सोडून काय करणार ना. जो कोणी मला जॉब करू देईल, माझ्या पायावर उभं राहू दे, त्याच्याशीच मी लग्न करणार आहे, असं अगोदरच ठरवलेलं आहे मी. अरे वा, मस्त 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 आहे ना, डिपेंडिंग वुमन. मग हो बोला ना. नाव छान आहे ना तुझं, श्रुती, मस्त. हो, आणि मी तर तुमचं नाव विचारायचं राहूनच गेलं. तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे आयुष. आयुष नाव आहे माझं. ओ अच्छा, छान नाव आहे तुमचं पण. अच्छा, आवडलं तुम्हाला? हो. मला वाटतं हां बोला ना, काय वाटतं तुम्हाला? आता डायरेक्ट मला वाटतं तुमच्यासारख्या मुलीला जर असं मी डायरेक्ट काही विचारलं तर तुम्हाला नाही आवडणार. त्याच्यामुळे आपण ही विचारी आपल्या काय ते विचारते घरच्यांना सांगा, नाही का? अच्छा, असं म्हणते का? हो हो, काय वाटतं ते? हो हो, चालतंय. माझं नाव आवडलं, पण नाववाला आवडला की नाही काय माहिती बाबा. अगं बाई, काय पण काय बोलताय? अरे तुम्ही तर लाजलात, म्हणजे याचा अर्थ काय समजायचं मी? अगं बाई. अरे काय झालं, हे अशी पळून का गेली इथून? अरे बापरे, राग बिग आला काहीला? काय चुकलं काय माझं बोलताना? अरे देवा, अशी तर मुलगी छान आहे, मस्त वाटतं, लाजली बहुतेक. छान छान छान. हॅलो. अरे बापरे, खूपच दिवसांचं झालं आलं का मैत्रिणीचं? कुठं होती एवढे दिवस? अगं तुझ्याकडं ना बबिता, एक काम आहे माझं. अच्छा अच्छा, बोल ना बोल. काय म्हणले बबिता मावशी? शांत बस गं तशी, ते नाही. काय बोलते, असं कोणाला बोलते? अगं काही नाही, श्रुतीला बोलते. अच्छा बोल, काय काम होतं, बोल बाई बोल. अगं तुमच्या गावामध्ये कुठं असं स्थळ गिळ आलं का एखादं कोणाला? पाहुणे वगैरे आले का गं बघायला तुमच्या गावामध्ये? आज ना हो, सुखूबाईच्या पुरीला आले बघायला. काय सुखूबाईच्या? म्हणजे त्या श्रुतीला? हो. कुठले आहे माहिती का? कुठले आले बघ, सांगितलं असतं ना काही. पोरग येणार आहे म्हणे बाबा, एवढं माहिती फक्त. कुठले काय वगैरे काही माहिती नाही. अच्छा, येणार आहे पोरग. पोरीला पसंत दिसून गेलं काय का मग? पसंत करासारखीच बाई पोरगी, कारण हाईच तशी ती पोरगी, कोणी पसंत करते त्या पोरीला. असं का? पण एक प्रॉब्लेम आहे फक्त. काय प्रॉब्लेम आहे? ती पोरीचा बाप जरा असाच बाई, मोकाट वाहनाचा, लयच मोकाट आहे. आणि एक बाई आणली बाई घरामध्ये. अच्छा, बाया आणली घरात पोरीच्या बापाना? अहो बबिता, मग जर पाहुण्याला कळालं हे पोराना पोरीच्या बापाला जर बाया घरात आणले, पाहुणे नाहीच म्हणून मग कशाला लग्न करा अशा माणसाच्या पोरीसोबत कोणी? अहो काय सांगा बाई, समजदार लोक असेल तर करण, पण मग जर असे आउट लोक असेल तर नाही करणार बाई. लयच बायला बाई, पण पोरीचं बाप लयच लय बाया मागं लागतं बाई तू. असं बरं झालं सांगितलं, बरं झालं. पण तू असं कोण म्हणतो दाखवले माझ्यासोबत? काय भानगडे? काय आता त्यापासून गायला पोच तिचे पोरग का? ते पोरग माझ्या सुरतीवर प्रेम करतं पाय. काय हे काय बोल राहिली तू? हो ना, सुरतीचं रडून रडून हालय, मार हाले. ते पोरग तिचं काही फोन उचलणार नाही, काहीच नाही. हिला आजीनं सांगितलं, वचन दिलं लग्न वगैरे करायचं ना, आता डायरेक्टच मग करलं पोरग. काय आता ते पोरग मग? आता माय बाई, अवघड गोष्ट आहे मग इथं. सुखूबाईला तर काही माहिती नसेल या गोष्टी. सुखूबाईला काय यायचं माहिती? काय माहिती सुखूबाईला? का ते पोरग नाही म्हणतं, कशाला बोलतात मग त्या पोराच्या गळ्यात होतं ते पोरगी? कशाला अशा पोराच्या? बघते मी, बघते. चालतं मग बबिता, ठेव का फोन? बरं झालं सांगितलं तुम्ही माहिती. हो ना, ठेव ठेव ठेव. तू ना रडणं बंद कर, जरा रडणं बंद कर. रडू रडू त्या पोराच्या नावात रडू 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 बिमार पडून जाशील. पडलं का त्या माका तोंडामध्ये? नाही ना असं नको बोलू. ठीक आहे करते मी काहीतरी, थांब. ठीक आहे करते मी काहीतरी, थांब. त्या पोराच्या बापाचा नाही तर माईचा नंबर आहे का तुझ्याकडे? त्याच्या आईचा नंबर आहे ना माझ्याकडे. आहे त्याच्या मम्मीचा नंबर. काय काय करणार आहे तू? फोन करून काय बोलणार आहे? अगं बघच तू फक्त असं लग्न मोडते येतं. कोण करण अशा पोरीसोबत लग्न, जिचा बाबाला छिन्नाले बायाच्या मागं लागतो? कोण करण? त्याला 2 बायका आहे घरामध्ये. अच्छा ठीक आहे, नक्की मोडल ना त्याचं लग्न हे, मला असं वाटतंय. काय म्हणते, त्याला पसंत केली की नाही पोरगी? बघू, थोडासा मागावा घेऊ, कळलंच. बघू, त्याला परत फोन करते मी उद्या की मुलगी पसंत आहे की त्याला का काय, खुशखबर काही आहे का बाबा त्यांच्या घरी, विचारपूस करते. मग त्याच्या माईला फोन करून सांगते याच्या खबरा. माझ्या पोरीच्या मागचा पिच्चा सोडवतो काय? माझ्या पोरीचा पिच्चा सोडवायचा प्रयत्न करतो काय? थांब तू, ह्याच गळ्यात लटकवते नाही पोरगी, आयुष्यभर बदला घेते तो. हा टॉर्चर करेन तू,
पाहेच तू सुरती तसं तो लग्न करते त्याच्यासोबत. मी नावाची रुक्मणबाई नाही मग. माझ्या पोरीचं मन दुखून दुसऱ्या पोरीशी लग्न करायला निघाला नालायक कुठला. हो आई हो, बघाय करच तू प्रयत्न करच. मी नाही राहू शकत आयुष्यभर. हे बघ, तू रडणं बंद कर पिया, बंद कर रडणं. बघच तू आता कशी रडायची बारी कोणाची आता तोही नाही. हो, रडायची बारी संपली, आता रडण्याची बारी त्याची आहे. ज्याला तुला नाकारलं ना त्याची रडायची बारी आता.